एव्हरीवन, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आजच्या मार्केटचा अपडेट आणि उद्याच्या मार्केटच्या लेवल्स. उद्या शनिवार आहे आणि मार्केट ओपन आहे. कारण काय, सगळ्यांना माहिती आहे, 1 फेब्रुवारी बजेट डे आहे. आपल्या जे फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन, ह्या 11 वाजता बजेट जे आहे ते चालू होईल. राईट. सो उद्या बजेटमुळे मार्केट आपलं ओपन आहे. उद्या असा दिवस आहे की ज्यामध्ये मार्केटमध्ये काही होऊ शकतं. राईट. सो बघूयात मार्केटच्या काही लेवल्स, की उद्या कशा प्रकारे आपण स्टडी करणार आहोत, कशा प्रकारे काम करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपले जे आजचे ट्रेड्स होते, आपला जो ग्रुप आहे, स्टडीचा जो ग्रुप आहे, ज्यावर आपण डेली स्टडी करत असतो, स्टॉक शेअर करत असतो. राईट. सो एसपी स्विंग ट्रेडर ग्रुप जॉईन केला नसेल, जॉईन करून घ्या. आता याच्यामध्ये आज काय काय अपडेट दिलं होतं बघा. मॉर्निंगला सांगितलं होतं अवंती फीड्स आणि IRCTC दोन्ही स्टॉक वॉच करा. कालच्या व्हिडिओमध्ये जे स्टॉक आपण स्टडी केले होते त्याच्यामध्ये होता IRCTC क्लिअर कट. राईट. त्याच्यानंतर UPL होता. ठीक आहे. आणि अवंती फीड्स जो आहे तो 2-3 दिवसापासून आपण डिस्कस करतोय. त्यामुळे यामध्ये आपल्याला आज मुवमेंट जबरदस्त पाहायला मिळाली आहे. आपण जर बघितले मॉर्निंगचे ट्रेड, त्याच्यामध्ये होता अवंती फीड्स. ठीक आहे. 690 रुपयापासून 710 गेला. आणि IRCTC 784 रुपयापासून 796-97 गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर तर त्याने पूर्ण हायट्रिक मारलेली आहे. तो 800 गेला. स्ट्रेट मध्ये 810 गेला, 820 गेला, 824च्या वर सुद्धा तो शेवटी गेलेला आहे. सो आज IRCTC बूम होता, बिकॉज सगळे रेल्वे सेक्टर जे आहे, रेल्वेचे स्टॉक सगळ्यात जबरदस्त मुवमेंट होती. त्याच्यानंतर बघा IRCT मध्ये, त्याच्यानंतर अवंती फीड्स मध्ये हे काही ट्रेड्स आहेत आपल्या मेंबर्सचे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर अवंती फीड्स आहे, IRCTC म्हणजे दोन्ही ट्रेड. त्याच्यानंतर UPL मध्ये सुद्धा ट्रेड आहेत. आपण याच्यामध्ये IRCTC पण डिस्कस केलं, UPL सुद्धा सांगितलं होतं, आणि त्यामध्ये सुद्धा जबरदस्त मुवमेंट आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. ठीक आहे. सो त्यामुळे आता बघूया उद्याच्या मार्केटचं अपडेट. उद्या काय होऊ शकतं, कशा प्रकारे आपण काम करू शकतो. आता उद्या जे बजेट आहे, मार्केट हे रेग्युलर सारखं चालू असणार आहे, म्हणजे 9:15 ते 3:30 ट्रेडिंग चालू असणार आहे. सो या वेळामध्ये आपल्याला मार्केटमध्ये 11च्या नंतर हाय व्हॉल्टॅलिटी, आतापर्यंतची सगळ्यात जास्त हाय व्हॉल्टॅलिटी पाहायला मिळेल. बिकॉज ऑफ बजेटमुळे मार्केट काय होतं, प्रत्येक न्यूजला इफेक्ट करतं. राईट. सो एकदम वर, एकदम खाली, मोठ्या कॅन्डल्स, मोठ्या स्ट्राईक्स आपल्याला उद्या मिळू शकतात. त्यामुळे जे नवीन मेंबर्स आहेत मार्केटमध्ये, जे आता आता ट्रेड करतायत किंवा स्टडी करतायत, त्यांनी दूर राहा. फक्त मार्केट वॉच करा, बघा. ठीक आहे. जे ओल्ड मेंबर्स आहेत, जे अगोदर काम करतात, आणि उद्या एवढंच ट्रेड करा जेवढी आपण रिस्क घेऊ शकतो. ठीक आहे. सो हिरो झिरो त्या टाईप आपण म्हणू शकतो, पण यावेळेस हिरो झिरो नाही होणार. कारण ऑलमोस्ट जे आहे आपण बघतोय, एक तर शनिवार दिवस आहे. ठीक आहे. प्रीमियम्स हाय आहेत. आणि त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर मंथली एक्सपायरी आहे. सो त्यामुळे आपण जसं दरवेळेस हे करतो, गेल्या वेळेस मला वाटतं बुधवार काहीतरी होता, त्यानुसार म्हणजे बजेट होता, मोठं सेशन होतं. सो त्यानुसार आपण गेल्या वेळेसच्या बजेटमध्ये पाहिलं, मार्केट हे एका रेंजमध्ये होतं, साईडवेज होतं, दोन्ही काम नाही झालं. आता उद्या काय असेल, आता आपण बघतोय 3 दिवसापासून मार्केट अपसाईड आहे, मार्केट पॉझिटिव्ह आहे. उद्या काय वाटतं तुम्ही सांगा, उद्या काय होऊ शकतं, सगळ्यांनी कमेंट करा. ठीक आहे. बाकी उद्या तर आपण बघणारच आहोत. तो यामध्ये आता वरी जर मार्केट गेलं तर 24,200 येऊ शकतं. 23,500 चालू आहे, म्हणजे वरच्या साईडला 500 पॉईंट ते 700 पॉईंट निफ्टीमध्ये पॉसिबल आहे. इव्हेंटला काही पॉसिबल होऊ शकतं. ठीक आहे. सो उद्या ह्या लेवलकडे मार्केट जर समजा गेलं अपसाईड तर ह्या लेवलकडे जाईल. आणि जर समजा उद्या डाऊन ट्रेंड पकडला मार्केटने, तर आपल्याला लो माहिती आहे 22,800. 22,800 जर ब्रेक केलं, डायरेक्ट खाली जाईल मार्केट. समजा जर मार्केट डाऊन आलं, ठीक आहे, आणि इव्हेंट असल्यामुळे दोन्ही साईडला मुवमेंट होईल. असं नाहीये का फक्त एक हे धरणार. जशा न्यूज येतील, जसं उद्या आपले जे मिनिस्टर आहेत ते हे करतील, फायनान्स मिनिस्टर, त्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट दिसेल आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे उद्या काम करताना काळजीपूर्वक करा. ऑप्शन ट्रेडर्स मध्ये तुम्ही लॉंग, स्ट्रॅडल,
स्ट्रॅटेजी यूज करू शकता, ज्यामध्ये आपण कॉल आणि पुट दोन्ही घेतो, बाईंग साईडचे, राईट, ऍट द मनी कॉल. ज्यांना स्ट्रॅडल बद्दल वगैरे माहिती आहे त्यांनी त्याच्यामध्ये काम करू शकता. बाकी स्टॉक्स मध्ये जर उद्या बघितलं तर स्टॉक्स मध्ये उद्या रेल्वे स्टॉक्स, ठीक आहे, आणि बँकिंग स्टॉक्स प्लस ऍग्रीकल्चरचे स्टॉक्स हे उद्या बूम मध्ये असते. बूम मध्ये म्हणजे अपसाईड गेले तर तेवढेच अपसाईड जातील, डाऊन आल्यावर तेवढेच डाऊन, कारण इव्हेंट बेस्ड याच्यामध्ये म्हणजे न्यूज बेस्ड स्टॉक्स घेतलेले आहेत, बऱ्याच जणांनी याच्यात होल्ड केलं. आता हे रेल्वेचे स्टॉक का वाढले? सगळ्यांनी बाईंग केलं की चांगल्या काहीतरी न्यूज येईल रेल्वे सेक्टरमध्ये किंवा काहीतरी गोष्टी येतील उद्या म्हणून बाय केले. पण तसं जर उद्या नाही झालं तर काय होईल? रिव्हर्स गेम चालू होईल, ते स्टॉक उद्या डायरेक्टली जाऊ शकतात खाली. सो त्यामुळे फक्त याच्यात वॉच ठेवा, दोन्ही साईडला तुम्ही काय करायचे, परफेक्ट राहा. ठीक आहे, उद्या त्याच्यानंतर रेल्वे सेक्टर, त्याच्यानंतर बँक सेक्टर तुम्ही याच्यात बघू शकता. कोटक बँक म्हणजे काही स्टॉक्स ज्यात आपण स्टडी करू शकतो उद्या. ठीक आहे, आयडीएफसी फर्स्ट याच्यामध्ये मुवमेंट, छोटा स्टॉक आहे बट मुवमेंट याच्यामध्ये जास्त येते. एसबीआय हे बघू शकताय. रेल्वेमध्ये जर म्हटलं आयआरसीटी, आज जसं मुवमेंट झाली उद्या येऊ शकतं याच्यामध्ये. आरव्हीएनएल पण असेल याच्यात, ठीक आहे, आणि IRFC असेल. ऍग्रीकल्चर मध्ये आणि फर्टिलायझर मध्ये याच्यामध्ये जे आहे, ठीक आहे, तर यामध्ये येऊ शकते UPL. जशी आज मुवमेंट झाली बेस्ट, उद्या सुद्धा ह्याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. फॅक्ट एक स्टॉक आहे फर्टिलायझर मध्ये, याच्यावर पण वॉच ठेवायचे. ठीक आहे, हे काही स्टॉक्स आहेत ज्यावर उद्या आपण वॉच ठेवणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे, हे बजेट बेस म्हणू शकता याचे स्टॉक आहेत. सो यामध्ये कोणत्या याच्यात उद्या ट्रेड भेटतो आपण बघूयाच. ठीक आहे, बाकीचे जे काही अपडेट असेल ते आपल्या ग्रुपला शेअर करूया. ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा, आणि आपला ऑप्शनचाही ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट असेल. ठीक आहे, तर हा जो ग्रुप आहे नक्की जॉईन करा, सगळ्यांनी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला समजेल. ज्यांनी स्टडी करतायत त्यांनी स्टडी करा, या ग्रुपमधले ट्रेड तुम्ही स्टडी करू शकताय. ठीक आहे, बाय वगैरे नाहीये बट यामध्ये तुम्ही स्टडी नक्कीच करू शकता. सो हा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. बाकी जे असेल ते आपण उद्याच्या सेशनला बघूया. ठीक आहे, उद्या काय होतं त्याच्यानुसार आपण बघूयात, आणि जे काही ट्रेड असतील ते आपण ग्रुपला शेअर करू. सो सगळ्यांना बाय बाय.